खरं तर आम्ही मुद्दामच आलो होतो. तुला काही त्रास नाही ना हे बघायला आलो होतो. त्रास मला नाही साईमा. तुम्ही उगीच त्रास करून घेताय. नताशा, तू आता आमच्या नातवाची आई होणार आहे. राजू शेळक्यांचा वारस तुझ्या पोटात वाढतोय. मग आम्हाला त्याची काळजी नको का घ्यायला? साईमा, तुम्ही उगीच दगदग करून घेताय. तुम्ही मला बोलवलं असतं तर म्हणजे मीच आले असते ना तुम्हाला भेटायला. तुला बोलवलं असतं तर आम्हाला हे घर कसं पाहायला मिळालं असतं? म्हणजे नाही म्हणजे या घरात सगळ्या सुखसोयी आहेत की नाही हे पाहायला आलो होतो आम्ही. नाही साईमा, मला कसलाच त्रास नाहीये इथे. आपण निघूया. आपण निघूया म्हणजे? हो, मला ऑफिसमध्ये एक महत्त्वाची मीटिंग आहे, जावं लागेल. नताशा, आम्ही आल्यापासून पाहतो तू आमच्याशी नीट बोलत नाहीयेस. आम्ही आलेलं खरंच तुला आवडलेलं नाहीये का? नाही, तसं नाही आहे साईमा. महत्त्वाची मीटिंग आहे ना, वेळेवर जायला हवं. तुला फारच महत्त्वाचं काम आहे असं वाटतंय. ठीक आहे, निघतो आम्ही. कशाची गरज लागली तर नक्की सांग. हो. अच्छा. अभय, अभय, साईमा गेल्या? हो गेल्या. खात्री करून घेतलीस? अरे हो, खात्री करून घेतली. त्यांना संशय नाही आला आपल्या? नाही, त्यांना जरा जरी संशय आला असता ना, आपल्या सगळ्या मेहनतीवर पाणी फिरलं असतं. तू माझ्याशी बोलत काय बसलाय? चल निघ आता. हो, मी निघतोच आहे. माझ्या मित्राला फोन केला, मी त्याच्याच घरी राहणार आहे. इकडचं सगळं शांत झालं की मला कॉन्टॅक्ट कर. ठीक आहे, ठीक आहे, तू निघ. अभय निघ आता. हो ग. आणि मला अजिबात कॉन्टॅक्ट करू नकोस. हो, मी करीन तुला. हो, ठीक आहे. चल तू निघ. बोलतो. बाय. रिक्षा. हॅलो देवा, ग मी बोलतेय. हां आई बोल, कशी आहेस? मी ठीकच आहे. साक्षी कशी आहे? काम कसं चाललंय तिचं? काय म्हणणार, तिने कधी कुणाचं ऐकलंय?
स्वतःच्या मनाला वाटेल तेच करत आली ना ती आजपर्यंत. असं का बोलतेस आई? तिथे सगळं ठीक आहे ना? काहीच ठीक नाहीये. आणि त्या साक्षीचा तर विचारूच नकोस तू. काय केलं साक्षीने? अगं ती त्या नक्षलवादी भागात जायचं म्हणतेय, त्यांना पकडायच्या मिशनवरती. आई चांगलं आहे ना मग. तिच्या सिनियर्सनी तिच्यावर विश्वास दाखवलाय. नाही ग, हीच हट्टाने चालली आहे त्या मिशनवर. इतकं धोक्याचं काम आहे ना ते. मला तर धास्तीच वाटते हे सगळं ऐकून. देऊ, तू तिला काहीतरी समजावून सांग ना, तुझं ऐकेल ग ती. आई अगं तू उगाच काळजी करतेस. आणि साक्षीला समजवायला ती आता लहान आहे का? तू तिचीच मोठी बहीण, तिचीच बाजू घेणार. मला काळजी वाटते मीच वेडी. हे बघ आई, तू उगाच वाईट वाटून घेतेस. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, आपल्याला माहिती आहे ना, पोलीस ऑफिसर होणं साक्षीचं स्वप्न होतं. आणि आज जर ती स्वतः या मिशनवर जाते तर आपण तिला प्रोत्साहन द्यायला हवं. आपल्याला तिचा अभिमान वाटायला हवा. हे बघ, मला ते काही माहित नाही. मी तिला सांगितलंय तू जायचं नाहीस म्हणून, बस. आई प्लीज, आई प्लीज अशी इमोशनल नको होऊस. हे बघ आई, कुठलाही निर्णय घेण्याआधी एकदा साक्षीचा विचार कर ना. तू आमच्यासाठी फक्त आई नाही आहेस. वेळ प्रसंगी कठोर निर्णय घेऊन तू आमच्यासाठी आमचे बाबाही आहेस. आज जर बाबा असते तर बाबांनाही साक्षीचा अभिमानच वाटला असता ना. स्वतःच्या प्राणापेक्षाही देशसेवेला आपली मुलगी महत्त्व देते हे पाहिल्यावर त्यांनीही तिला प्रोत्साहनच दिलं असतं. अगं पण देऊ आता. आई प्लीज प्लीज, हे बघ, तू साक्षीची काळजी करू नकोस. आज बाबा असते तर बाबांनी काय केलं असतं हा विचार कर आणि मग निर्णय घे. आई ऐकतेस ना? देव, मी फोन ठेवू? कामं पडली आहेत बरीच. ठेव, पण प्लीज ह्याच्यावर पुन्हा एकदा विचार कर. बाय. उगाच मोठ्या गोष्टी करू नकोस. बलिदान शब्दाचा अर्थ कळण्याचं वय नाहीये तुझं आत्ता. साक्षी, काय झालं? काका, तू सांगितल्याप्रमाणे मी आईला सांगितलं आणि या मिशन मध्ये मला धोका आहे हे सुद्धा सांगितलं. बरं केलंस ना मग. काका, बरं केलं काय? हे सांगितल्यानंतर आईची रिॲक्शन काय होती माहितीये? तिने खूप टेन्शन घेतलंय आणि तिने आता सांगितलंय की तू या मिशनवर नाही जायचं. मला तर वाटलं होतं तू वहिनीला नीट समजावशील आणि वहिनी तयार होईल. हे उलट कसं होऊन बसलं? काका, मी काय करू, मला खरंच काहीही कळत नाही. मी खूप प्रयत्न करून ही संधी मिळवली काका. मला ही संधी वाया घालवायची नाहीये. प्लीज तू काहीतरी कर आणि आईला समजा. साक्षी, मी समजावतो वहिनीला, पण ती अशी लगेच नाही तयार होणार. तिच्या मनाची तयारी करायला काही दिवस तरी जावे लागतील ना. काका, आता इतके दिवस माझ्या हातात राहिलेले नाहीयेत. मिशनसाठी मला उद्या किंवा परवालाच निघायचंय. आणि परत कधी येणार? माहित नाही, कदाचित येणारही नाही, असंच ना? साक्षी, तुला कळत कसं नाहीये? ह्या मिशनवर जर तुझं काही बरं वाईट झालं तर बहिणींची काय अवस्था होईल याचा विचार केलास? मला वाटलंच तू हे अजून बोलली कशी नाहीस. काहीतरी वेडवाकडं बोलल्याशिवाय तुला चेन पडतच नाही ना अभिलाषा. अहो, साक्षीची काळजी वाटते म्हणून बोलले मी. वहिनींच्या जागी जर मी असते तर मीही माझ्या मुलीला पाठवलं नसतं. वेळीत जर काही काळजी केली असतीस ना तर आपली मुलगी आपल्याला कधीच सोडून गेली नसती. साक्षी, तू काळजी करू नकोस. मी बोलतो बहिणीशी. ती तुला या मिशनला पाठवायला नक्की तयार होईल. श्रावणीच्या बाबतीत मी काहीच नाही करू शकलो, पण तुझ्या बाबतीत मला जे जे काही शक्य आहे ना ते सगळं मी करेन.
विक्रम, विक्रम. हॅलो. हॅलो विक्रम साहेब. नाही, मी देवयानी बोलते. मॅडम, आपलं काम फत्ते झालंय. तो माणूस त्या घरातून निघाल्यापासून मी त्याचा पाठलाग करतोय. आत्ता कुठे आहे तो? आत्ताच तो एका घरात घुसलाय. हातात बॅग सुद्धा आहे. त्याला तुमचा संशय आला नाही ना? तुम्ही अजिबात फिकीर करू नका मॅडम. त्याला माझा अजिबात संशय येणार नाही. आणि हो मॅडम, मी त्याचे फोटो देखील काढलेत. व्हेरी गुड. ते फोटोग्राफ्स लगेच घरी पाठवून द्या. हो मॅडम, मी लगेच ते फोटो तुमच्याकडे पाठवून देतो. ठीक आहे. त्याच्यावर नजर ठेवून राहा आणि काही कळलं तर मला लगेच कळवा. हो मॅडम, मी अगदी त्याच्या घरासमोरच पहारा देतोय. मला नवीन काही बातमी मिळाली तर लगेच तुम्हाला कॉन्टॅक्ट करेन. ठीक आहे. वहिनी, मला बोलायचं तुझ्याशी. साक्षीला मिशनवर जायला मी परवानगी द्यावी हे सांगायला आलास ना? हो, कारण तिची तशी इच्छा आहे. मला माहितीच होतं तू हे मला सांगणार म्हणून. देव ही हेच म्हणत होती. मग काय ठरवलंस तू? काय ठरवलं म्हणजे? आपल्या मुलीने अशा मिशनवर जाऊ नये असं प्रत्येक आईला वाटतं. म्हणजे तुम्हालाही तेच म्हणायचं आहे ना? अभिलाषा, तू जरा गप्प बसशील? वहिनी, तुला चांगलंच माहिती आहे, पोलिसात भरती होणं हे साक्षीचं स्वप्न होतं. पोलिसात भरती झालं म्हणजे काय अशा मिशनला जावंच लागतं असं काय नाही. पोलिसांना इतरही कामं असतात. साक्षी एक कर्तव्यनिष्ठ पोलीस ऑफिसर आहे आणि या मिशनवर जाऊन देशसेवा करण्याचं भाग्य सगळ्यांनाच नाही मिळत. आणि देशसेवा करणं ही या घराची परंपरा आहे वहिनी. कुटुंबातील प्रत्येकाने देशसेवेसाठी वाहून घेतलंच पाहिजे असं तुम्हाला म्हणायचंय का? या आधी काय झालं हे तुम्हाला माहित आहे ना? अभिलाषा, तू काय बोलतेस? काहीतरी भान ठेवून बोलत जा ना. वहिनी, तुम्हीच सांगा, मी काय चुकीचं बोलले? अशा मिशनवर जाऊन स्वतःचा जीव धोक्यात घालायची काय गरज आहे? अभिलाषा, काका, काकू, प्लीज माझ्यामुळे तुम्ही आपापसात वाद नका घालू. आईच्या गप्प बसण्यावरून मला तिचा निर्णय कळलाय. मी फक्त एवढंच सांगेन की माझा समज फोल ठरला. आई, मला असं वाटलं होतं की तू मला समजून घेशील. कदाचित मी चुकीचा निर्णय घेईन, पण तू चुकीचा निर्णय घेणार नाहीस याची मला खात्री होती. मी समजा मिशनवर गेले नाही तर मला त्याचं इतकं वाईट वाटणार नाही, पण पोलिसात भरती होऊन आयुष्यभर सरकारी नोकरी करत राहायची हे दुःख सतत मनाला सलत राहील. ठीक आहे, मी सिद्धांत सरांना फोन करून सांगते की मी या मिशनवर येऊ शकत नाहीये म्हणून. थांब साक्षी, तू जरूर फोन कर, पण हे सांगण्यासाठी की तू त्यांच्याबरोबर या मिशनसाठी जातीयस. आणि हा निर्णय तुझ्या आईचा आहे म्हणून सांगू नकोस, तर एका कर्तव्य तत्पर देशभक्त मिलिटरी ऑफिसरच्या पत्नीचा आहे असं सांग. जा तू. थँक्स आई. साक्षी अगं. नाही, तुर्तास त्या प्रोजेक्टवर काही काम करायचं नाही. हो हो हो, 2-4 दिवस आम्ही बाहेर चाललोय. हो, प्रोजेक्ट होल्डवर ठेवा. आलो की त्याच्यावर विचार करू. पण एक लक्षात ठेवा,
हा प्रोजेक्ट आमच्याकरता अतिशय महत्वाचा आहे. ओके. रणवीर, कुठे बाहेर निघालाय का? हो, पक्षाच्या कामाकरता आम्हाला बाहेर जायचं. पण तुमच्याऐवजी दुसरं कोणी गेलं तर नाही का चालणार? म्हणजे तुमचं जाणं एवढं गरजेचं आहे का? नाही, म्हणजे तसं गरजेचं असेल तर जा तुम्ही. नाही, तेवढं गरजेचं नाही. पण नताशालाही थोडा बदल हवा होता. आणि आपल्या प्लॅनबद्दल विक्रमला कळल्यानंतर ती थोडी नर्वसही आहे. कामातही लक्ष लागत नाही. नताशाचं कामात लक्ष लागत नाही ते विक्रमला आपला प्लॅन कळल्यामुळे की काही दुसऱ्या कारणामुळे? अजून काय कारण असणार साईमा? दुसरं तिसरं काही कारण असतं तर तिने आम्हाला सांगितलं नसतं का? आम्हाला एवढंच म्हणायचंय की नताशाच्या अस्वस्थपणाचं नेमकं कारण काय आहे ते आपल्याला कळायला हवं. कारण तिची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य नाही का? तुम्ही तिची काळजी घेताय की तिच्यावर संशय घेताय? ज्याची आपण अति काळजी करतो ना रणवीर, त्याच्याबद्दल थोडासा संशय येतोच. नताशावर संशय घेण्याचं काही कारण नाही. मला वाटतं तुम्ही देवयानी आणि विक्रमच्या बोलण्याकडे जास्ती लक्ष देऊन थोडं वाहवत चाललंय. आम्ही कुणाच्याही सांगण्यावरून वाहवत जात नाही आणि जाणार नाही. आम्ही जे डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहतो ना त्यावरच आमचा विश्वास असतो. रणवीर राजे, नताशाच्या घरी कुणीतरी पुरुष राहतो. काय बोलता तुम्ही साईमा? नताशा गेली कित्येक वर्ष घरी एकटीच राहते हे आम्ही खात्रीपूर्वक सांगू शकतो. कित्येक वर्षांच्या गोष्टी काही दिवसात बदलू शकतात रणवीर राजे. तिच्या घरात जर कोणी पुरुष राहत नसेल तर पुरुषाचे शूज, शर्ट्स तिच्या घरी कुठून आले हे आम्ही सगळं आमच्या डोळ्यांनी पाहिलंय. साईमा, तुम्हीच म्हणता ना, डोळ्यासमोर घडणाऱ्या गोष्टी खऱ्या असतातच असं नाही. तुम्ही या सगळ्या गोष्टी तिकडे पाहिल्या, पण एखाद्या पुरुषाला स्वतः पाहिलं का तिथे? आम्ही प्रत्यक्ष कुणालाही पाहिलं नसलं तरी देवयानीनं पाहिलेला तो पुरुष आणि आम्ही पाहिलेल्या त्या गोष्टी हे सांगतं की त्या घरात कुणीतरी पुरुष व्यक्ती राहते. साईमा, तुमचा नताशापेक्षा देवयानीच्या बोलण्यावर विश्वास कधीपासून बसायला लागला? आमचं मूल म्हणजेच नताशाचं मूल या घरी येऊ नये अशी विक्रम आणि देवयानीची इच्छा आहे. कारण ते मूल जर घरात आलं तर या संपत्तीतले त्यांचे वाटेकरी वाढतील या कल्पनेने सुद्धा घाबरतात. देवयानीच्या सांगण्यावर तुमचा विश्वास नसेल, पण आम्ही ज्या गोष्टी प्रत्यक्ष पाहिल्या त्यावरही तुमचा विश्वास नाहीये का रणवीर? नाही, हा विक्रम आणि देवयानीचा प्लॅन आहे. आम्ही त्यात अजिबात फसणार नाही. नताशाचं मूल ही आमची खासगी बाब आहे. त्यात कुणीही लुडबुड केलेली आम्हाला खपणार नाही. हॅलो. हॅलो देऊ, साक्षी बोलते. साक्षी, अगं मी तुलाच फोन करत होते आणि मीच तुला फोन केला, असंच ना? बोल देऊ. खरंच थँक्स. तू जर आईला सांगितलं नसतंस ना तर मला मिशनवर जाताच आलं नसतं. थँक्यू व्हेरी मच. वेडी आहेस का? थँक्स कसली म्हणतेस? तू खुश आहेस ना? अगं आईला तुझी काळजी वाटत होती. कधीतरी आपणही तिला समजून घ्यायला हवं. आईची काय अवस्था झाली असेल ते मला कळतंय, पण मी या मिशनमध्ये पार्टिसिपेट व्हावं ही माझी खूप इच्छा होती. खूप प्रयत्न केले होते मी, आणि मला जर तिथे जाता आलं नसतं तर. बरं, आता ते जाऊ देत. झालं ना तुझ्या मनासारखं? आणि मला खात्री आहे आम्हाला अभिमान वाटेल असंच तू काहीतरी करून दाखवशील. नक्कीच देऊ. खरं तर तुमच्या सगळ्यांच्या या विश्वासामुळेच मी पूर्ण कॉन्सन्ट्रेशनने हे काम करू शकेन आणि तुम्हा सगळ्यांना माझा अभिमान वाटेल असं मी नक्कीच काहीतरी करून दाखवेन देऊ. गुड. बरं, आता तुझं काम झालंय ना, आता
माझं तुझ्याकडे एक काम आहे. काम? देव, तू फक्त काय काम आहे ते सांग. पूर्ण झालंच म्हणून समज. माझ्या लाडक्या बहिणीने मला काही काम सांगावं आणि मी ते पूर्ण करणार नाही असं कधी होईल? नाही नाही, एक बहीण म्हणून नाही, आज एक पोलीस ऑफिसर म्हणून तुझ्याकडे काम आहे. पोलीस ऑफिसर म्हणून? देव, काय झालं? काही प्रॉब्लेम आहे? नाही साक्षी, प्रॉब्लेम नाही. साक्षी, मी एका माणसाचे फोटोग्राफ्स तुझ्याकडे पाठवते. मला जरा त्याची माहिती हवी आहे. एवढंच ना? ही इन्फॉर्मेशन काढणं पोलीस ऑफिसरसाठी अगदी सोपं काम आहे. पण देव, कुठला माणूस आहे आणि काय प्रकार आहे हा? तीच माहिती काढायची आहे की तो कोण आहे, कुठे राहतो, काय करतो आणि नताशाचे आणि त्याचे काय संबंध आहेत. देव, तू काळजी करू नकोस. मी माझ्या कामाला लवकरच सुरुवात करते. ठीक आहे साक्षी, मी लगेच फोटोग्राफ्स पाठवते. आणि हो, शक्यतो ही गोष्ट आपल्या दोघांमध्येच राहू देत. ठीक आहे, आलं माझ्या लक्षात. हे बघ, तू काही काळजी करू नकोस. हं? ओके, बाय. बाय. देवयानी, विक्रम, हा काय प्रकार चालवलाय तुम्ही? कसला प्रकार? तुम्हाला चांगलं ठाऊक आहे आम्ही कोणत्या विषयावर बोलतोय ते. मग आम्ही हे सगळं का करतोय हे तुम्हाला चांगलं ठाऊक असेल. विक्रमादित्य, फक्त सुतावरून स्वर्ग गाठायचा प्रयत्न करू नका. तुम्ही जे समजताय तसलं आम्ही काही करत नाही आहोत रणवीराजे. आम्ही फक्त त्या नताशाची चौकशी. तुम्हाला नताशाच्या भानगडीत पडायची अजिबात गरज नाही. आणि हे जे काय चालवलंय ना ते ताबडतोब बंद करा.